अचानक वजन वाढतंय, खूप थकवा येतोय, केस गळतायत, चिडचिड वाढतीये, औषध चालू आहे, पण काहीही फरक नाही. हे सगळं योगायोग नसून हा आपल्या थायरॉइडचा इशारा असू शकतो. त्यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये थायरॉइड म्हणजे नेमकं काय, थायरॉइड आपल्याला का होतो, याची लक्षणं काय आणि त्यावर योगाचे उपाय, आहार आणि जीवनशैलीतील बदल या सगळ्यांच्या मदतीने आपल्या शरीरामध्ये बॅलन्स कसा साधता येईल हे सगळंच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ खास आहे थायरॉइड असणाऱ्यांसाठी, तसेच ज्यांना थायरॉइड टाळायचा आहे त्यांच्यासाठी देखील, आणि 35 आणि 40 नंतरच्या प्रत्येक स्त्री पुरुषासाठी. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला. सर्वप्रथम थायरॉइड म्हणजे नेमकं काय हे आपण समजावून घेऊयात. तर थायरॉइड ही आपल्या मानेसमोरील एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी आपल्या शरीरामध्ये ट्रायआयोडोथायरॉक्सिन आणि थायरॉक्सिन यालाच आपण बोलीभाषेमध्ये T3 आणि T4 असं हार्मोनच्या नावाने ओळखतो, आणि हेच हार्मोन तयार करण्याचं काम थायरॉइड नावाची ग्रंथी करत असते. मग आता हे हार्मोन नेमकं आपल्या शरीरामध्ये काय करत असतात? तर हे हार्मोन आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम कंट्रोल करणं, म्हणजे चयापचयाच्या क्रियेवर नियंत्रण आणणं, त्याचबरोबर आपलं वजन, झोप, आपल्या शरीरामध्ये तयार होणारी ऊर्जा, आपल्या अन्नपचनाच्या प्रक्रिया, महिलांमध्ये पाळी येणं, फर्टिलिटी म्हणजेच आपली प्रजनन क्षमता, आणि त्याचबरोबर आपल्या मनाची शांतता म्हणजे मानसिक स्थैर्य, या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या संपूर्ण शरीराचा रिमोट कंट्रोल हा थायरॉइड नावाच्या ग्रंथीकडे असतो. त्यामुळे या ग्रंथीचं आरोग्य चांगलं राहणं हे आपल्या संपूर्ण शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. आता आपल्या हे लक्षात आलंय की या हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, परंतु आता ह्या हार्मोनच्या सिक्रेट होण्यावरून म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे हार्मोन स्रवण्यावरून या थायरॉइडचे देखील 2 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम. तर यातला पहिला प्रकार आपण सुरुवातीला पाहूयात, तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम. तर हायपोथायरॉइडिझम या आजारामध्ये थायरॉइड ग्रंथी ही हार्मोन्स ही योग्य प्रमाणामध्ये बनवत नाही, म्हणजे शरीराला जितक्या प्रमाणात या हार्मोनची गरज आहे त्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये हार्मोन्स या आजारामध्ये आपल्या शरीरामध्ये बनत असतात. आणि मग याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराचा काम करण्याचा, कार्य करण्याचा वेग हा मंदावतो. आपल्या भारतामध्ये हायपोथायरॉइडिझम हा प्रकार सर्वात जास्त आढळतो. आता हायपोथायरॉइडिझम या आजारामधली जर आपण लक्षणं पाहिली तर यामध्ये देखील वजन वाढणे आणि वाढलेलं वजन हे लवकर कमी न होणे हे लक्षण आढळून येतं. त्याचबरोबर थकवा, खूप आळस येणे, म्हणजे कोणतंही काम करायला घेतलं की ते काम करण्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट न वाटणे, केस गळणे, थंडी जास्त प्रमाणामध्ये लागणे, बद्धकोष्ठता, डिप्रेशन येणं, चिडचिड वाढणे, विसरभोळेपणा वाढणे, तर ही लक्षणं हायपोथायरॉइडिझम या आजारामध्ये दिसून येतात. आता दुसरा प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम. तर या प्रकारामध्ये आता पहिला जो प्रकार पाहिला त्याच्या अगदी उलट घडतं की आपली थायरॉइड ग्रंथी ही जास्त प्रमाणामध्ये हार्मोन्स तयार करते, आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराचा काम करण्याचा, कार्य करण्याचा वेग हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो. तर याची लक्षणं जर आपण पाहिली तर वजन कमी होणे, आपल्या हृदयाचे ठोके जास्त प्रमाणामध्ये वाढणे, घाम जास्त येणे, हात थरथरणे, अँझायटी वाढणे, झोप न लागणे, तर यासारखी लक्षणं या आजारामध्ये आपल्याला दिसून येतात. तर हे झाले थायरॉइडचे 2 प्रकार. पण थायरॉइड हा आजार आपल्याला का बरं होतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. तर थायरॉइड होण्याची कारणं काय आहेत ते आपण आता थोडक्यात समजावून घेऊया. सगळ्यात पहिलं कारण आपण पाहिलं तर हे कारण समजून घेताना आपल्या शरीरामधील हार्मोनल इम्बॅलन्स आपण समजून घेतला पाहिजे. आपल्या शरीरामधील सगळे हार्मोन्स हे एकमेकांशी जोडलेले असतात. जेव्हा आपल्या झोपेचा वेळ बदलतो किंवा महिलांमध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात, PCOS, प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉज आला तर आपल्या मेंदूमधून आपल्या थायरॉइड ग्रंथीकडे जाणारे सिग्नल हे गडबडायला लागतात, आणि मग याचा परिणाम म्हणून आपली थायरॉइड ग्रंथी ही नीट काम करू शकत नाही. आता यातलं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसीजेस. तर हॅशिमोटोज आणि ग्रेव्ह डिसीज मध्ये आपलीच इम्युन सिस्टीम चुकून
थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करते. हे अचानक होत नाही, तर हळूहळू आपली ग्रंथी ही कमजोर व्हायला लागते. त्यामुळे हार्मोन्स कमी तयार करणं किंवा जास्त तयार करणं ह्या गोष्टी घडायला लागतात. आता तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. आता इथे स्ट्रेस म्हणजे फक्त मानसिक ताण नाही, तर सतत विचार करणं, अपुरी झोप होणं, आपल्या मनाला विश्रांती न मिळणं, हे सगळं स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन तयार होतं आणि हा वाढलेला कॉर्टिसॉल हा थायरॉइड ग्रंथीच्या कार्यामध्ये अडथळा आणतो. त्यामुळे कधी कधी रिपोर्ट नॉर्मल असतात, पण पेशंटला त्रास होत असतो. तर याचं कारण स्ट्रेस असू शकतो. आता पुढचं चौथं कारण म्हणजे आपली इरेग्युलर झालेली लाईफस्टाईल. आपल्या शरीराला देखील एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. उशिरा झोपणं, वेळेवर न खाणं, सतत मोबाईल स्क्रीनचा वापर करणं, यामुळे आपल्या शरीराचं घड्याळ बिघडायला लागतं आणि मग याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरात जे काही हार्मोन्स वेगवेगळ्या टायमिंगमध्ये सिक्रेट होतात त्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतो आणि थायरॉइड याला अपवाद नाही. आता पुढचं पाचवं कारण म्हणजे आजकालच्या काळामध्ये आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त जे प्रोसेस फूड खाण्यामध्ये येतं ते आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरतं. त्याचबरोबर जास्त साखर, जास्त मीठ, प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न हे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन निर्माण करतं, आपली गट हेल्थ खराब करतं आणि एकदा गट खराब झाला की आपल्या शरीरामध्ये ऑटो इम्युन डिसीजेस ही वाढण्याची शक्यता जास्त निर्माण होते आणि ज्याचा थेट परिणाम हा थायरॉइडवर होतो. तसेच आयोडीनचं इम्बॅलन्स होणे हे देखील एक कारण आहे. म्हणजे आयोडीन कमी असेल तर हार्मोन्स तयार होत नाही आणि आयोडीन जास्त असेल तर ऑटो इम्युन डिसीज ट्रिगर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे इथे आयोडीनचा बॅलन्स हा खूप महत्वाचा आहे. पुढचं सहावं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजेच कमी हालचाल करणे, एका जागेवर बसून कामं करणे. यामुळे आपलं मेटाबॉलिझम मंदावतं आणि आपल्या शरीराला असा सिग्नल मिळतो की आता आपल्याला ऊर्जा कमी लागणार आहे आणि हळूहळू आपल्या थायरॉइडची गती देखील त्यामुळे कमी व्हायला लागते. आणि आता शेवटचं सातवं कारण म्हणजे जेनेटिक कारणे. म्हणजे आपल्या घरामध्ये थायरॉइडचा इतिहास असेल तर थायरॉइड होण्याची टेंडन्सी असू शकते. जरी जेनेटिक्स मधून थायरॉइड आपल्याला येऊ शकत असेल तरी देखील जर आपण लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, स्ट्रेस कंट्रोलमध्ये ठेवला तर तो डिसीज तिथे आपण अडवू शकतो. पण आपल्या वाढलेल्या स्ट्रेसमुळे आणि आपल्या जीवनशैलीमुळे जेनेटिक्समध्ये असलेला थायरॉइड आपल्या पिढीमध्ये यायला जास्त मदत होते. म्हणूनच थायरॉइडमध्ये औषधं ही फक्त हार्मोन्स देण्याचं काम करतात, पण मूळ कारण सुधारण्यासाठी आपल्याला योग, आहार, जीवनशैलीमधील बदल हे खूप आवश्यक आहेत. त्यासाठी आपण थायरॉइडच्या दोन्ही प्रकारामध्ये उपयुक्त ठरणारे काही योगाचे उपाय पाहणार आहोत. आपल्याला कोणत्याही प्रकारचा थायरॉइड असेल तरी पण आपण ह्या मी सांगितलेले योगाचे जे काही उपाय आहेत, आहारातील बदल असतील किंवा जीवनशैलीतील बदल असतील ते आपल्याला उपयोगी ठरणार आहेत. आता मी आपल्याला योगातील जे काही आसनं किंवा प्राणायामाचे काही सिक्वेन्स दाखवणार आहे. तर या सिक्वेन्स प्रमाणेच आपण जर योगासनं, प्राणायाम केले तर निश्चितच आपल्याला आपल्या थायरॉइडच्या आजारामध्ये बरं होण्याच्या दृष्टिकोनातून थायरॉइड लेवल कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला योगाला सुरुवात करण्यापूर्वी देखील सुखासनामध्ये बसून किंवा खुर्चीवर बसून जिथे आपल्याला शक्य आहे तिथे बसून आपल्या शरीराला रिलॅक्स करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला मांडी घालून शरीराला सैल सोडून पाठ, खांदे रिलॅक्स करत, पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळे सावकाश बंद करायचे आहेत आणि थोडा वेळ फक्त रिलॅक्स बसायचंय. आता सावकाश शरीराला एकदा रिलॅक्स करून झालं, या काळामध्ये थोडंसं आपल्याला श्वसन करायचंय, दीर्घ श्वसन करायचंय आणि नंतर शरीराला एक शांतता निर्माण झाल्यानंतर हळूहळू सावकाश डोळे उघडायचे आणि मग आता पुढच्या आपल्याला प्रक्रियेला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मानेच्या हालचाली करणार आहोत. तर आपण माझ्यासोबत देखील ही हालचाली करू शकता. तर त्यासाठी आपण ज्या स्थितीत जिथे बसलेले असाल तिथे बसून ह्या हालचाली करू शकता. तर सुरुवातीला आपण मानेची हालचाल पुढे मागे असं आपण 3-3 वेळा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. सावकाश आपल्याला हळूहळू मानेला पुढच्या दिशेला वळवायचं. या प्रकारे हनुवटी कंठकोबापर्यंत आणायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश श्वास घेत मान मागे. पुढे ताण येईल, मानेच्या पुढच्या स्नायूंना ताण येईल इथपर्यंत ताण वाढवायचा आहे. सावकाश सरळ. सेकंड रोटेशन करूयात आपण. सावकाश हळूहळू मान पुढे वाकवायची आहे. मानेच्या मागच्या स्नायूंना ताण येईल इथपर्यंत ताण आपल्याला इथे अनुभवायचा आहे. सावकाश हळूहळू पुन्हा एकदा मान मागे. दुसरं रोटेशन. आता सावकाश मान सरळ. तिसरं रोटेशन सुरू करूयात. सावकाश मान पुढे.
सावकाश श्वास घेत मान मागे, सावकाश सरळ. आता आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे अशा पद्धतीने मान वाकवायची आहे. आपण पुन्हा 3 रोटेशन मध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला सावकाश डाव्या बाजूला डाव्या खांद्याकडे मानेला वाकवायचंय. जितकं आपल्याला जमेल तितका ताण घ्यायचा आहे. ताण घेताना आपल्याला खांदे उचलायचे नाहीये, तर खांदा जागेवरच ठेवायचा आहे. हा खांदा देखील जागेवर ठेवायचा आहे. सावकाश मान सरळ करत आपल्याला उजवीकडे झुकवायची. आपल्याला जितकं शक्य होईल तितकंच खाली जायचंय. सावकाश मान सरळ. सेकंड रोटेशन करूयात. पुन्हा एकदा मान डावीकडे, सावकाश सरळ. आता उजवीकडे घ्यायची आहे. सावकाश. जेवढा सहन होईल तेवढा ताण वाढवा. सावकाश सरळ. आता तिसरं रोटेशन करूयात. सावकाश हळूहळू मान डावीकडे, सावकाश सरळ. आता हळूहळू मान उजवीकडे घ्यायची आहे. तर तुम्ही इथे एक गोष्ट करू शकता की शेवटी जेव्हा आपले रोटेशन्स पूर्ण होतील तर शेवटच्या रोटेशनला आपण आपल्या हाताच्या साहाय्याने थोडं स्ट्रेच करू शकतो या प्रकारे. तर थोडा वेळ मान इथे पकडून शेवटच्या रोटेशनला आपण इथे होल्ड देखील करू शकतो. आणि मग इथे पकडताना देखील आपण 5 काउंट मनातल्या मनात मोजून देखील ही मान होल्ड करून ठेवून इथे स्थिर राहायचंय. तर सावकाश आपण एकदा काउंटिंग करूयात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. तर या प्रकारे आपण सुरुवातीला मान पुढे मागे याचे 3 रोटेशन केलेत आणि साईडला आपण मान झुकवली त्याचे 3 रोटेशन केलेले आहेत. आता मानेचं आपल्याला चक्र करायचंय तर याचे आपण 2 रोटेशन करूयात. तर सावकाश चक्र करण्यासाठी हळूहळू मान आपल्याला खाली झुकवायची आहे आणि अतिशय सावकाश मानचे चक्र करताना मान खूप सैल सोडायची आहे. जेवढं जमेल तेवढंच त्या प्रकारे आपल्याला हळूहळू मानला रोटेट करायचं. तर डावीकडून मागे, सावकाश उजवीकडे आणि सावकाश पुन्हा एकदा मान खाली आणायची. पुन्हा एकदा आपण डावीकडे सुरू करूयात. डावीकडनं सावकाश डावीकडे, मागे, उजवीकडे आणि सावकाश मान खाली आणायची. आता हे चक्र आपण अपोजिट बाजूने म्हणजे आता उजवीकडून सुरू करायचे. सावकाश उजवीकडे, मागे, डावीकडे, सावकाश मान खाली आणायची. पुन्हा एकदा उजवीकडून चक्र दुसरं करूयात. उजवीकडे, मागे, डावीकडे, सावकाश मान खाली आणायची. सावकाश मान सरळ. आतापर्यंत मानेच्या ज्या काही आपण हालचाली केलेल्या आहेत त्या आपण किमान 5 ते 7 वेळा करणं आवश्यक आहे. आपण जर हा व्हिडिओ बघून हालचाली करणार असाल तर हा व्हिडिओ 3-3 रोटेशन माझे झाल्यानंतर आपण थोडा वेळ पॉज करून आपल्या 5 किंवा 7 किंवा आपण जर हळूहळू 7 हालचाली करायला तयार झाला तर 10 रोटेशन पर्यंत देखील आपण प्रत्येक मी सांगितलेली हालचाल ही 10-10 वेळा करू शकतो. तर प्रत्येक हालचाल करताना सगळ्यात सुरुवातीचा नियम मानेला रिलॅक्स करायचा आहे आणि नंतरच आपल्याला मानेच्या हालचाली करायच्यात. त्याचा परिणाम म्हणूनच आपल्या थायरॉइड ग्रंथीवर आपल्याला आवश्यक दाब किंवा आवश्यक ताण हे निर्माण करता येतील. आता पुढचे दुसरा आसन म्हणजे मार्जरासन. तर मार्जरी आसन करण्यासाठी आपल्याला चतुष्पाद स्थितीमध्ये यायचंय. म्हणजे आपले दोन्ही गुडघे आणि दोन्ही हात आपल्याला जमिनीवर टेकवायचे. तर या पद्धतीने तर आपले दोन्ही गुडघे आपल्याला इथे टेकलेले हवेत आणि आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये आपले दोन्ही हात आपल्याला या प्रकारे ठेवायचे. आणि आता सावकाश आपल्याला श्वास घेत आपली मान जास्तीत जास्त या प्रकारे वर वळवायची आहे आणि श्वास सोडत हळूहळू सावकाश जास्तीत जास्त मान आपल्याला आतमध्ये वळवून घ्यायची आहे. तर या प्रकारे. तर मार्जरी आसन या प्रकारचे देखील आपण इथे 3 रोटेशन करूयात. तर आपल्या शरीराची स्थिती आपल्याला इथे पहिली व्यवस्थित करून घ्यायची की दोन्ही हातामध्ये अंतर आहे, दोन्ही पायामध्ये अंतर आहे. आणि आता सावकाश आपण रोटेशन करायला सुरुवात करूयात. तर सावकाश श्वास घेत सावकाश मानवर, श्वास सोडत सावकाश मान आतमध्ये वळवायची. हनुवटी कंठकुपात जास्तीत जास्त पाठीला वर ओढायचंय. खांद्यावर ताण येईल इथपर्यंत ताण वाढवायचा आहे. हनुवटी कंठकुपात टेकवायचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुसरं रोटेशन करायचंय. श्वास घेत मानवर, कमरेला पाठीला दाबायचंय, मानेवर ताण निर्माण करायचा आहे. सावकाश श्वास सोडत
मान आतमध्ये वळवायची आहे, खांदे पाठ वर, श्वास घेत तिसरं रोटेशन करायचंय, मान वर, कंबर आतमध्ये, पाठ आतमध्ये दाबायची आहे, मानेवर ताण, सावकाश श्वास सोडत मान आतमध्ये वळवून घेतलेली आपण, खांदे कंबर वर ओढायचा प्रयत्न, सावकाश हळूहळू श्वास घेत मान सरळ करायची. तर इथे आपण आपल्या स्पाइनला ऍक्टिव्ह करतोय आणि त्याचबरोबर आपल्या मानेच्या हालचालीमुळे ताण निर्माण करत आपल्या थायरॉइड ग्रंथीला देखील ऍक्टिव्ह करण्याचं काम आपण मार्जरी आसन या क्रियेमध्ये करत असतो. तर हे आसन देखील आवर्तन स्वरूपात करत असताना आपल्याला 8 ते 10 वेळा इतक्या आवर्तन स्वरूपात करायचं आहे. आपलं पुढचं तिसरं आसन आपण करणार आहोत सेतू बंधासन. तर हे आसन करण्यासाठी देखील आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय. तर सावकाश पाठ पूर्णपणे टेकून घ्यायची आहे. या पद्धतीने आसन करण्यासाठी सुरुवातीला आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपल्याला आपल्या जवळ आणायचे आहेत जास्तीत जास्त. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला आपले घोटे पकडण्याचा प्रयत्न करायचा. तर सावकाश हळूहळू एक एक पाय जवळ ओढायचा आहे, घोट्यांना सावकाश पकडायचंय आणि आता एकदा आपल्याला घोट्यांना नीट पकडून झालं की श्वास घेत कंबर पाठ वर उचलायचा प्रयत्न करायचा. तर या प्रकारे सावकाश श्वास घेत पाठ कंबर जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करायचा जितकं शक्य होईल त्या स्थितीला यायचंय आणि तिथे आपल्याला थोडा वेळ स्थिर राहायचंय. तर मी इथे काउंटिंग करणार आहे. साधारणतः मी 10 काउंट करणार आहे, तोपर्यंत आपण स्थिर राहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पाठ कंबर जमिनीवर आणायचे आहे. रिलॅक्स व्हायचंय, आपले हात रिलॅक्स करायचे. तर सेतूबंध आसन करताना देखील आपल्याला हे आसन साधारणतः 30 सेकंदापर्यंत टिकवता यायला हवं. जर आपल्याला 30 सेकंद टिकवता आलं तर हळूहळू आपल्याला 60 सेकंदापर्यंत हे आसन टिकवण्याचा सराव करायचा आहे. हे आसन करताना देखील आपण 2 ते 3 आवर्तनामध्ये आसन करायचंय. जर आपल्याला सुरुवातीला फक्त 10 सेकंद हे आसनात टिकवता येत असेल तर आवर्तनांची संख्या वाढवायची, म्हणजे आपण 5 ते 6 रोटेशन इथे कंप्लीट करायचे आहेत. थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी हे आसन अतिशय उपयोगी असं आसन आहे. आपलं पुढचं आसन आहे भुजंगासन. तर हे आसन करण्यासाठी आपल्याला ओटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय. या पद्धतीने सुरुवातीच्या पहिल्या स्टेपला दोन्ही हात छातीच्या रेषेमध्ये आणायचं. या प्रकारे कपाळ टेकून घ्यायचंय आणि सावकाश श्वास घेत हळूहळू आपल्याला सुरुवातीला आपलं कपाळ, मान आणि छातीचा भाग हळूहळू वर उचलायचा आहे. तर सावकाश आपल्याला दोन्ही हात वाकलेल्या स्थिती राहतील या स्थितीपर्यंत आपलं शरीर वर उचलायचं आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला थोडा काळ राहायचं आहे. सावकाश थोडा वेळ आपण इथे स्थिर राहायचंय. मी काउंटिंग करणार आहे. 1 2 3 4 5. सावकाश श्वास सोडत पोट, छाती, कपाळ जमिनीवर आणायचंय. दोन्ही हात जागेवर, हनुवटी टेकलेली आहे. तर भुजंगासन हे आसन करताना देखील सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला 10 सेकंद किंवा 15 सेकंदापर्यंत टिकवायचा सराव करायचा आहे आणि एकदा आपल्याला ह्या कालावधीपर्यंत आसन टिकवता आलं तर हळूहळू 30 सेकंदापासून 1 मिनिटापर्यंत हे आसन टिकवायचं आहे. जर आपल्याला कमी वेळा करता हे आसन टिकवता येत असेल तर आपण साधारणतः 15 सेकंद टिकवता येत असेल तर आपण 4 आवर्तन किंवा 5 आवर्तन इतका वेळ हे आसन टिकवायचंय. जर आपल्याला 1 मिनिटा करता हे आसन टिकवता येत असेल तर आपण 2 ते 3 आवर्तन हे आसन टिकवायचा सराव करायचा आहे. तर आपल्या थायरॉइड ग्रंथीच्या स्टिम्युलेशनसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. आता यातलंच पुढचं आसन आहे अधोमुख श्वानासन. तर हे आसन करण्यासाठी देखील सुरुवातीला आपण जसं मार्जरी आसनसाठी चतुष्पाद स्थितीमध्ये आलो होतो त्याच पद्धतीने या पोझिशन मध्ये आपल्याला यायचंय. आपले हात आणि पाय आपल्याला मागे बोटं टेकून घ्यायचे आणि सावकाश दोन्ही गुडघे वर उचलत आपल्याला हळूहळू आपलं शरीरवर उचलायचं. या पद्धतीने टाचांना हळूहळू जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपलं डोकं जमिनीच्या दिशेला आणण्यासाठी प्रयत्न करायचा. तर आपली हनुवटी देखील इथे हळूहळू आतमध्ये वळणार आहे, कंठकुपात येणार आहे आणि डोकं जास्तीत जास्त खाली आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला टाचा टेकत नसतील तर जितकं शक्य आहे तितका ताण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि या स्थितीमध्ये देखील आपण सुरुवातीला 5 काउंट करणार आहोत आणि तितकं थांबायचंय. 1 2 3 4 5.
सावकाश रिलॅक्स व्हायचे, सावकाश दोन्ही गुडघे जमिनीवर आणायचे आणि सावकाश रिलॅक्स व्हायचे. तर अधोमुख श्वानासन या स्थितीमध्ये देखील आपल्याला 20 सेकंद ते 40 सेकंद इतका वेळ थांबण्याचा सराव करायचा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जमत नसेल तर हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवायचं आहे. आवर्तन स्वरूपात करताना देखील हे आसन आपल्याला 2 किंवा 3 वेळा इतक्या वेळा करायचं आहे. आता पुढचं आसन आहे उष्ट्रासन. तर ज्यांना सोयीस्कर आहे त्यांनी मी आता जे दाखवले त्या पद्धतीने हे आसन करावं. हे आसन करताना देखील सुरुवातीला आपल्याला वज्रासन या स्थितीमध्ये यायचंय. वज्रासन कसं करायचं ह्या विषयावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण सुरुवातीला आपल्याला हे आसन येत नसेल तर ते आसन शिकून नंतर उष्ट्रासन या स्थितीमध्ये यायचंय. तर या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर वज्रासन या स्थितीमधून आपल्याला सावकाश गुडघ्यावर यायचंय, थोडंसं अंतर करायचंय दोन्ही पायांमध्ये आणि मग हळूहळू आपला एक एक हात आपल्याला मागे न्यायचा आहे. तर सावकाश मी हळूहळू आता माझा एक एक हात टाचेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर दुसरा हात देखील आपल्याला मागे न्यायचा आहे. या प्रकारे हळूहळू शक्य होईल तितकं मागे जायचंय आणि स्थिर राहायचंय. तर होल्ड करायचंय. आता सावकाश आसन सोडताना देखील हळूहळू एक एक हात आपल्याला जागेवर आणायचा आहे या प्रकारे आणि दोन्ही पायातलं अंतर कमी करायचंय आणि पुन्हा एकदा वज्रासन या स्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. तर हे आसन देखील आपल्याला 15 ते 20 सेकंद इतक्या वेळ टिकवायचा सराव करायचा आहे. हळूहळू हे आसन टिकवता यायला लागल्यानंतर आपण या आसनामध्ये 30 सेकंद किंवा 1 मिनिट या कालावधीपर्यंत राहू शकतो. तर आपल्याला 10 सेकंद 15 सेकंद आसन करता येत असेल तर आपण 3 रोटेशन मध्ये आसन करायचं आहे. आता ज्यांना मी आता दाखवले त्या पद्धतीने आसन जमणार नसेल त्यांनी सुरुवातीला फक्त या पद्धतीने गुडघ्यावर यायचंय, थोडंसं पायात अंतर घ्यायचंय, दोन्ही पायाचे चवडे आपल्याला जसे हवेत तसे ठेवायचे. एकतर आपण या प्रकारे उभे करू शकतो किंवा या प्रकारे पसरलेल्या स्थितीमध्ये ठेवू शकतो आणि फक्त दोन्ही हात या पद्धतीने कमरेवर ठेवायचे. चवड्यांची ऍडजस्टमेंट मागे करून घ्यायची आहे आणि हळूहळू कमरेतून खाली वाकायचंय, मानेवर ताण येईल इथपर्यंत ताण घ्यायचंय. तर ह्या प्रकारे आता सावकाश आपण आसन सोडूया, सावकाश मान सरळ आणि या स्थितीमध्ये देखील आपण सुरुवातीला 5 काउंट पर्यंत 5 सेकंद 15 किंवा 10 सेकंद 15 सेकंद राहू शकतो. दोन्ही पाय जुळून पुन्हा एकदा वज्रासन या स्थितीमध्ये आपल्याला यायचं आहे. तर आता पुढचं आसन जे आपण करणार आहोत त्या आसनाचं नाव आहे सर्वांगासन. तर थायरॉइड या ग्रंथीसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. परंतु ज्या व्यक्तींना योग तज्ञांनी किंवा डॉक्टरांनी परमिशन दिली असेल त्याच व्यक्तींनी हे आसन करून पाहायचं आहे. कारण आसन करायला थोडंसं कठीण आहे, त्यामुळे सुरुवातीच्या काळात हे आसन आपल्याला लगेच जमणार नाही. तर आपण हे आसन करून बघूयात. तर हे आसन करण्यासाठी आपल्याला झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय. सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये दोन्ही पाय आपल्याला 90 अंश कोनामध्ये उचलायचे. तर सावकाश या पद्धतीने श्वास घेत दोन्ही पाय आपल्याला काटकोनामध्ये उचलायचे आहेत. आता हळूहळू पुढच्या स्टेपला आपल्याला कंबर पण वर उचलून घ्यायची आहे आणि सावकाश कंबर वर उचलून पाय डोक्याच्या बाजूला जास्तीत जास्त वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नंतर तिसऱ्या स्टेजला कारण आपल्याला हळूहळू पाठ कंबर ही सरळ करायची आहे. तर सावकाश श्वास सोडत आता हळूहळू पाय हे डोक्याकडे न्यायचे या प्रकारे. तर कंबर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. आता हळूहळू आपल्याला जास्तीत जास्त पाय डोक्याच्या बाजूला न्यायचे आणि दोन्ही हातांनी सपोर्ट घ्यायचा आहे या पद्धतीने बरगड्यांच्या इथे आणि पाय सरळ करायचे. तर जास्तीत जास्त बरकड्यांना सपोर्ट द्यायचा आहे. या प्रकारे आपल्याला कंबर पाठ आणि पाय सरळ एका रेषेत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर हनुवटी पूर्ण लॉक झाली तर या आसनामध्ये बोलता येत नाही. तर मी पूर्ण लॉक केलेलं नाहीये. तर सावकाश आपल्याला शक्य होईल तितक्या वेळ आसनामध्ये स्थिर राहण्याचा सराव करायचा आहे. तर सावकाश आपण आसन सोडूया. आसन सोडताना देखील हळूहळू सावकाश दोन्ही पाय आपल्या डोक्याकडे न्यायचा, हळूहळू प्रयत्न करायचा, बॅलन्स सांभाळायचे आसन करताना. आता हळूहळू दोन्ही हात जागेवर आणायचे आणि सावकाश कंबर पाठ जमिनीवर टेकवायची आणि सावकाश दोन्ही पाय जमिनीवर. सुरुवातीच्या काळामध्ये सर्वांगासन करणं हे आपल्याला थोडंसं अवघड जात असेल तर आपण फक्त सुरुवातीला दोन्ही पाय या पद्धतीने 90 अंश कोनामध्ये वरती घेऊन सराव करायचा आहे. तर एकदा आपल्याला हा सराव व्यवस्थित करता आला तर अगदी सुरुवातीच्या काळात थोडासा कमरेला आपल्याला झटका देऊन कंबरवर उचलण्याचा सराव करायचा आहे. तर या प्रकारे असं. तर हळूहळू आपल्याला 90 अंश कोनातून इथे जायचा सराव करायचा आहे आणि हे जमायला लागलं तर मग आपण पुढे जसं मी सर्वांगासन आपल्याला करून दाखवलं आहे तर त्या स्थितीपर्यंत आपण हे आसन करण्याचा
टप्प्याटप्प्याने आणि योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण सराव करायचा आहे. तर आपण भिंतीच्या आधाराने देखील या प्रकारे आपले दोन्ही पाय टिकून साधारणतः 20 सेकंद 30 सेकंद इतक्या वेळा करता आपल्याला टिकवायचे आहेत. हळूहळू आपल्याला हे टिकवायला जमलं तर हे 3 आवर्तनामध्ये करायचं आहे. तर सावकाश आता मी दोन्ही पाय जमिनीवर घेणार आहे या प्रकारे. तर सर्वांगासन करताना देखील आपल्याला हे आसन साधारणतः चांगल्या परिणामांकरता कमीत कमी 3 मिनिटं इतक्या कालावधीपर्यंत टिकवायचं आहे. सर्वांगासन जर 3 मिनिटं टिकवता येत नसेल तर टप्प्याटप्प्याने आपल्याला सुरुवातीला 30 सेकंद 1 मिनिट असं वाढवत 3 मिनिटापर्यंत न्यायचं आहे. ह्या आसनाचे आपल्या थायरॉइड ग्रंथीवरती अतिशय चांगले परिणाम होतात. ह्या ग्रंथीचं आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं आसन आहे. आता याच्यानंतर पुढचं आसन आहे मत्स्यासन. तर हे आसन देखील आपल्याला झोपलेल्या स्थितीमधून करायचंय. हे आसन करताना आपल्या सावकाश आपले टाळू म्हणजे आपला माथ्याचा भाग हा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे करण्यासाठी आपण आपल्या हातांचा सपोर्ट घेऊन सावकाश मानेला वर उचलायचंय. तर या पद्धतीने सुरुवातीला आपल्या हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला आणि हळूहळू आपलं मान उचलून टाळू जमिनीला टेकवायची आणि दोन्ही हात सावकाश आपल्याला या प्रकारे ठेवायचे. तर जास्तीत जास्त टाळूला जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करून थोडा वेळ या आसनात स्थिर राहायचंय. आपण काउंटिंग करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावकाश हातांच्या मदतीने आपण हळूहळू मान सरळ करायची आहे आणि दोन्ही हात जागेवर घ्यायचे या प्रकारे. तर नेहमी सर्वांगासन केल्यानंतर त्याची काउंटर पोज म्हणून मत्स्यासन करणं गरजेचं आहे. तरच सर्वांगासनाचे आपल्याला जास्तीचे फायदे मिळायला मदत होते. तर सर्वांगासनामध्ये आपल्या थायरॉइड ग्रंथीवरती आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा दाब निर्माण आपण करतो आणि मत्स्यासनामध्ये इथे ताण वाढवतो. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं कार्य वाढण्यासाठी आपल्याला या दोन्ही आसनांना एकापाठोपाठ केल्याने जास्त फायदे मिळतात. तसेच सर्वांगासन आणि मत्स्यासन यांचं वेळेचं प्रमाणाचं जर आपण गणित मांडायचं ठरवलं तर सर्वांगासन आपण जेवढा वेळ करणार आहोत त्याचा 3रा भाग आपण मत्स्यासन करायचे. म्हणजे सर्वांगासन आपण 3 मिनिटं केलं तर 1 मिनिटं मत्स्यासन आपल्याला करायचं आहे. म्हणजे सगळं आपण जेव्हा एका विशिष्ट प्रगतीपर्यंत जाऊ इतक्या वेळ आसन टिकू त्यानंतर करायचं आहे. पण सुरुवातीच्या काळात आपण मत्स्यासन हे साधारणतः 2 ते 3 रोटेशन इतका वेळ करायचं आहे. आता ही झाली थायरॉइड ग्रंथीसाठी किंवा त्याच्या आरोग्यासाठी करण्याची योगासनं. आता थायरॉइडच्या आरोग्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे प्राणायाम करायचे आहेत तर ते आपण आता पाहूयात. तर यातला सगळ्यात पहिला प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. तर अनुलोम विलोम प्राणायाम करताना याची आवर्तनं आपल्याला 7 ते 11 आवर्तनं इथपर्यंत आपल्याला ही आवर्तनं करायची आहेत. आपल्या हार्मोनल बॅलन्ससाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम अतिशय उपयुक्त असा आहे. तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा या विषयावर देखील विस्तृत स्वरूपात मी व्हिडिओ बनवलेला आहे. आपण तो व्हिडिओ बघून अनुलोम विलोम प्राणायाम करायला शिकावा आणि त्यानंतरच मी सांगितले त्या प्रमाणामध्ये 7 ते 11 आवर्तनं इतक्या वेळ आपण हा प्राणायाम करावा. तर हा प्राणायाम कसा करायचा किंवा शिकायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण अवश्य तो प्राणायाम बघून तो शिकून घ्यावा. आता यामधीलच दुसरा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. तर भ्रामरी प्राणायामामुळे देखील आपला स्ट्रेस कमी होण्यासाठी हा प्राणायाम आपल्याला अतिशय मदत करतो. तसेच हा प्राणायाम करायला देखील अतिशय सोपा आहे. प्राणायाम कसा करायचा आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर भ्रामरी प्राणायाम कसा करावा या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण अवश्य हा प्राणायाम शिकून नंतरच हा प्राणायाम करावा. आता थायरॉइड ग्रंथीच्या आरोग्यासाठी देखील हा प्राणायाम करताना याचे 7 ते 11 आवर्तनं इतक्या आवर्तन संख्येमध्ये आपण हा प्राणायाम करायचा आहे. पुढचा 3रा प्राणायाम म्हणजे उज्जाई प्राणायाम. तर हा प्राणायामामुळे आपल्या थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याला अतिशय मदत होते. तर हा प्राणायाम आपण करून बघूयात. तर यासाठी सुरुवातीला आपल्याला सुखासनामध्ये बसायचे. जर आपल्याला पद्मासन किंवा दुसरं कोणतंही आसन येत असेल तर आपण त्यात बसू शकता. दोन्ही हात आपण इथे ध्यानमुद्रित करणार आहोत. उज्जाई प्राणायाम हा बिगिनर्ससाठी कसा करायचा तोच आपण इथे करून बघणार आहोत. जर आपल्याला पुढे तो कसा करायचा शिकायचा असेल तर आपण उज्जाई प्राणायाम हा व्हिडिओ बघून त्या पद्धतीने हा प्राणायाम करू शकता. त्यासाठी सुरुवातीला दोन्ही हात आपण ध्यानमुद्रेत ठेवायचे. पाठ सरळ, मान सरळ ठेवायची आहे आणि सावकाश आपले डोळे बंद करायचे. खांदे रिलॅक्स. आता लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करायचंय. उज्जाई प्राणायाम करताना आपल्याला श्वास घेत असताना नाकामधून हवा आत घेताना आपल्या कंठाशी तिचं घर्षण होईल या पद्धतीने हवा आतमध्ये घ्यायची आहे आणि श्वास सोडताना देखील आपल्या कंठाला हवा घासून बाहेर जाईल या पद्धतीनं आपल्याला हवेला बाहेर सोडायचे.
सावकाश हवा आत घ्यायची आणि सावकाश बाहेर सोडायची आहे. तर सावकाश सुरुवातीला श्वास सोडायचा आहे आपल्याला आणि उज्जयी प्राणायामाला सुरुवात करायची आहे. पहिलं आवर्तन झालेलं आहे. उज्जयी प्राणायाम करताना जेव्हा आपण घशाला घासून हवा आतमध्ये घेत असतो त्यावेळेला आपल्या छातीचं जास्तीत जास्त एक्सपान्शन होत असतं. त्यामुळे आपला प्राणायाम होताना आपलं लक्ष आपल्या छातीकडे एकाग्र करायचं आहे. छातीचे स्नायू किंवा छातीमध्ये हवा जास्त भरली जात असेल आणि आपला प्राणायाम करताना घशामध्ये आपल्याला आपल्या घशात अडकलेला कफ आपल्याला इथे जाणीव होत असेल तर आपला प्राणायाम योग्य होत आहे हे लक्षात घ्यावं. तर पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूयात. सावकाश रिलॅक्स व्हायचे, डोळे उघडायचे. तर उज्जयी प्राणायाम देखील आपल्याला 7 ते 11 आवर्तन इतके आवर्तन संख्यित करायचं आहे. प्रत्येक प्राणायाम करताना आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे एकाग्र करण्याचा आपल्याला इथे सराव करायचा आहे. जितकं लक्ष श्वासाकडे एकाग्र राहील तितके प्राणायामाचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहेत. पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला शवासन करायचं आहे. 5 मिनिटाकरता आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे. शवासन कसं करायचंय ह्या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे. सूचनांसहित हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामुळे आपल्याला शवासन करायचं असेल तर आपण हा व्हिडिओ लावून शवासन करू शकता. आपल्या थायरॉइडच्या आरोग्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला प्राणायाम सोबत रिलॅक्सेशन हे खूप मदतीचं ठरतं. त्यामुळे अतिशय साधी वाटणारी प्रक्रिया पण इफेक्टिव्ह ठरणार आहे. आतापर्यंत आपल्याला मी जी काही सिक्वेन्स सांगितलेला आहे की योगाच्या कोणत्या कोणत्या सिक्वेन्सने आसनं करायचे, तर ही सिक्वेन्स आपण दररोज केली तर फक्त थायरॉइडवरच नाही तर आपल्या संपूर्ण शरीरावर आपल्याला सकारात्मक परिणाम झालेले दिसतील. आता या सगळ्या सोबतच आपल्याला आपल्या मनाच्या शांततेसाठी, एकाग्रतेसाठी, विचार कमी करण्यासाठी ध्यान करणं देखील गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण ओंकार ध्यान किंवा आपल्याला एखादा मंत्र उच्चार करून त्याचं रिपिटेशन करून जर ध्यान करायचं असेल तर तसंही करू शकता. तर ओंकार ध्यान कसं करायचंय ह्या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे. आपण तो व्हिडिओ बघून ओंकार ध्यान कसं करायचं हे शिकू शकता. तसेच ध्यान कसं करावं ह्या विषयावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्यक्ष ध्यानाचा गायडन्स देणारे व्हिडिओ देखील आहेत. तर याची सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपण ही लिंक ओपन करून त्या प्रकारे डायरेक्ट ध्यान करू शकता. तसेच प्रत्येक वेळेला ध्यान करताना आपण आपल्या मानेच्या मागे असणारं विशुद्ध चक्र, कपाळाच्या इथे असणारं आज्ञाचक्र, तर या चक्रांवरती एकाग्रता करून देखील ध्यान करू शकता. आणि जेव्हा आपण या चक्रांवर एकाग्रता साधतो तर त्यावेळेला त्याचे परिणाम देखील आपल्याला खूप चांगले अनुभवायला मिळतात. कारण एकंदरच ह्या सगळ्या ध्यानाच्या प्रक्रियेमुळे आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते आणि स्ट्रेस कमी झाला तर आपला थायरॉइड देखील सुधारतो. तर आताच आपण थायरॉइड या आजारामध्ये कोणत्या प्रकारचे योग प्राणायाम करायचे ते पाहिलं आहे. आता थायरॉइड या आजारामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, कोणत्या प्रकारचा आहार टाळावा हे थोडक्यात पाहूयात. तर सुरुवातीला काय खावे, तर आहारामध्ये ज्या सीझनल हिरव्या पालेभाज्या मिळतील त्यांचं प्रमाण आपल्या आहारामध्ये योग्य असावं. तसेच प्रत्येक सीझन प्रमाणे मिळणारे सीझनल फ्रुट्स आपण आपल्या आहारामध्ये दररोज सेवन करावेत. तसेच डाळी, मूग याचं सेवन करावं. नट्समध्ये बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तर यांचं सेवन आपल्या थायरॉइडच्या आजारामध्ये ज्या काही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहेत त्याच्यावर याचं सेवन या डेफिशियन्सी भरण्यासाठी आपली मदत करू शकतं. तसेच प्रोबायोटिक्ससाठी म्हणजे आपल्या गट हेल्थसाठी दुपारच्या वेळेत दही, ताक आपल्या आहारामध्ये घ्यावं. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं. तेलाचं, तुपाचं प्रमाण हे मर्यादित स्वरूपामध्ये सेवन करावं. तसेच पाण्याचं सेवन करताना कोमट पाण्याचं सेवन करावं. तर आता कोणत्या गोष्टी आहारामध्ये टाळाव्यात तर हे आपण आता पाहूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यामध्ये जास्त साखर असलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, जंक, बेकरी प्रॉडक्ट हे टाळणं गरजेचं आहे. तसेच कोबी, फुलकोबी, ब्रोकोली हे कमी प्रमाणामध्ये सेवन करावे. सेवन करताना देखील हे कच्चे सेवन करू नये तर शिजवूनच ते पदार्थ खावेत. तसेच सोया प्रॉडक्ट असलेले पदार्थ देखील आपल्या आहारामध्ये आपण कमी सेवन केले तर हे आपल्याला फायदेशीर ठरतील. कारण थायरॉइडच्या औषधांचं आपल्या शरीरामध्ये जे काही शोषण होत असतं तर या शोषणामध्ये सोया प्रोडक्टमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच लेट नाईट इटिंग म्हणजे रात्री उशिरा बऱ्याच जणांना
खाण्याची सवय असते तर हे टाळणं गरजेचं आहे. काही रुग्णांना ग्लुटेन युक्त पदार्थ टाळण्याचा सल्ला देखील दिला जातो. तर थायरॉइड ह्या आजारात जीवनशैलीत काय काय बदल करणं गरजेचं आहे तर ते पाहूयात. तर सगळ्यात पहिला बदल म्हणजे वेळेवर झोपणं. तर झोपेची वेळ ही साधारणतः 10 ते 10:30 इतक्या वाजता ठरवणं गरजेचं आहे आणि किमान 7 ते 8 तास झोप ही आपल्याला घेणं गरजेचं आहे. तसेच नियमितपणे 30 ते 45 मिनिटं योग व प्राणायाम करणं गरजेचं आहे. जे योगासनं प्राणायाम मी आपल्याला आता सांगितले आहेत तर ते आपण नियमित स्वरूपात केले तर निश्चितच आपल्याला याचा फायदा अनुभवायला मिळेल. त्याचसोबत सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 30 मिनिटाकरता वॉक घेणं गरजेचं आहे. आपल्या हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा आपल्या शरीराचं क्लॉक सेट करण्यासाठी आपला स्क्रीन टाइम कमी करणं देखील आपल्याला इथे मदत करणार आहे. त्यामुळे स्क्रीन टाइम कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या स्वतःसाठी वेळ आपण काढणं गरजेचं आहे. आवडणारे छंद, आवडणाऱ्या गोष्टींमध्ये जर आपण आपला वेळ दिला तर आपला जो स्ट्रेस आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण जरी मी आता सांगितलेले योग, प्राणायाम किंवा आहारातले बदल, जीवनशैलीतले बदल हे सगळं करणार असू तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण थायरॉइडची गोळी ही अचानक बंद करू नये. असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होऊ शकतो आणि याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब केला तर हळूहळू गोळीचं प्रमाण हे डॉक्टरच्या सल्ल्याने कमी होऊ शकतं. पण हा निर्णय आपण स्वतः घेऊ नये. त्यामुळे आपण योगा, डाएट आणि लाईफस्टाईल मधले बदल हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत. तसेच नियमितपणे आपल्या ब्लड टेस्ट देखील करून आपलं थायरॉइडचं प्रमाण किती आहे ते देखील चेक करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात शेवटी की थायरॉइड हा आजार नाही तर आपल्या शरीराने दिलेला एक इशारा आहे. त्यामुळे थोडा वेळ थांबा, स्वतःचं ऐका आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. तर योग म्हणजे पूर्णपणे क्युअर नाही तर आपल्या शरीराला हील होण्यासाठी दिलेली एक ताकद आहे. त्यामुळे ही ताकद ओळखून त्या पद्धतीनं आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल करा. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्यामुळे ज्यांना थायरॉइड झालेला आहे किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे किंवा ज्यांना या प्रकारचे काही सिम्पटम्स निर्माण झालेले आहेत त्यांच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि आपल्याला जर या व्यतिरिक्त याच्याशी निगडीत काही शंका असतील तर आपण मला त्या कमेंट करून नक्कीच विचारू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी सांगितलेले योग, आहार आणि जीवनशैलीतील बदल करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.